ब्रेक नंतर झी 24 तासच्या या ओपिनियन पोल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। ब्रेक आधी बिहार मध्ये 2024च्या लोकसभा निवडणुकीची परिस्थिती काय असेल त्याचा अंदाज आपण बघितला होता। आता झारखंडचे आकडे आपल्या समोर येत आहेत। झारखंड राज्यामध्ये एकूण जागा आहेत 14 लोकसभेच्या, तिथल्या तब्बल 13 जागा या भाजप प्रणित एनडीए आघाडीच्या पदरात पडणार आहेत। एका जागेची वाढ होणार आहे भाजप प्रणित एनडीए आघाडीच्या जागांमध्ये, असा ओपिनियन पोलचा अंदाज सांगतोय। आणि इंडिया आघाडीला एक जागा मिळेल असा अंदाज आहे, अर्थात इतर कुणालाही मिळणार नाहीये। झारखंडमध्ये एकूण 14 जागांपैकी 13 जागा या एनडीएला तर एक जागा इंडिया आघाडीला मिळणार आहे। गेल्या वेळेस म्हणजे 2019 मध्ये एनडीएला 12 जागा होत्या आणि त्यात आता 2024 मध्ये एका जागेची वाढ होताना दिसतेय। तर इंडिया आघाडीकडे गेल्या वेळेस म्हणजे 2019 मध्ये 2 जागा होत्या, तर 2024 मध्ये त्यांची एक जागा कमी होऊन त्यांना केवळ एक जागा झारखंडमध्ये मिळेल असं दिसतं आहे। आणि झारखंड नंतर आता आपण आढावा घेणार आहोत कर्नाटकमध्ये काय स्थिती आहे। दक्षिण भारताकडे आपण येऊया। दक्षिण भारतातलं हे कर्नाटक हे पहिलं राज्य ज्याचा आपल्याकडे पोल येतो आहे। कर्नाटकमध्ये एनडीएला 23 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर इंडिया आघाडीला केवळ 5 जागा मिळण्याची शक्यता आहे। पाहूया नक्की कशी आकडेवारी आहे। तेव्हा दक्षिण भारतातलं एक महत्त्वाचं राज्य कर्नाटक, 28 लोकसभेच्या जागा आहे, त्यापैकी 2 जागांची घट होतीये। भाजप प्रणित एनडीए आघाडीला 23 जागांवरती यश मिळणार आहे, तर इंडिया आघाडीला काहीसा फायदा होताना बघायला मिळतोय। 2019च्या मानाने 4 जागा वाढतायत, 5 खासदार इंडिया आघाडीचे निवडून येऊ शकतात, असा ओपिनियन पोलचा हा अंदाज सांगतोय। आणि इंडिया आघाडीच्या या 5 जागा वाढताना दिसतात, तर इतरांना गेल्या वेळेस ज्या 2 जागा होत्या यावेळेस 2024 मध्ये मात्र तेव्हा कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे, मात्र त्याचा फारसा फायदा आकड्यांमध्ये होताना सध्या ओपिनियन पोलचा आकडा सांगत नाहीये। मात्र तरीही 4 खासदार इंडिया आघाडीचे वाढतायत, काहीशी जमेची बाजू इंडिया आघाडीसाठी आणि काँग्रेससाठी म्हणायला हवी। इतरही राज्यांचा आपण असा आढावा पुढे घेणार आहोत। ओपिनियन पोल काय सांगतो इतर राज्यांमध्ये ते पाहणार आहोत। मात्र इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा झी 24 तास।